नाशिकचा उलटा वडापाव आता आपल्या मुलुंडमध्ये, बरोबर ऐकलं. मेहनतीच्या जोरावर नशिबालाही झुकायला लागतं, असंच ध्येय मनात ठेवून मुलुंडचे कुणाल दादा चालवतात आपला उलटा वडापावचा स्टॉल. दादांच्या या स्टॉलला 6 महिने झालेले आहेत आणि 6 महिन्यापासून ते आपल्या हातची चव मुलुंडच्या लोकांना देतात. जे वडापाव लवर आहेत आणि ज्यांना नाशिकचा उलटा वडापाव टेस्ट करायचा असेल तर ही खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर कुणाल दादा इथे हा नाशिकचा उलटा वडापाव कसा बनवतात चला बघूया. दादांनी आधी पाव कट करून घेतलेले आहेत. पाव कट करून घेतल्यानंतर पावामध्ये ढीगभर भाजी गेलेली आहे. बघितला तुम्ही उलटा वडापाव मध्ये एवढी भाजी तर मी पहिल्यांदा बघितली. त्यानंतर दादांनी इथे पावाला त्यांच्याकडच्या स्पेशल 2 चटण्या लावलेल्या आहेत, जी म्हणजे हिरवी चटणी आणि लसूण चटणी. दादांनी उलटा वडापावला 4 चांद लावले ते त्यांच्या सुकी चटणीने. मुलुंडच्या कुणाल दादांच्या या मोर्या स्नॅक सेंटरला तुम्हाला नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव तर मिळेलच, पण त्यामध्ये तुम्हाला चीज उलटा वडापाव आणि मायो उलटा वडापाव सुद्धा मिळणार आहे. मी विचार केला की चला चीज उलटा वडापाव टेस्ट करून बघूया. त्यासाठी दादांनी पावांमध्ये टाकलेला आहे ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स आणि वरून आलेला आहे इथे चीजचा स्लाइस सुद्धा. दादांच्या स्टॉल वरती सगळ्या चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरले जातात, म्हणजेच उलटा चीज वडापाव साठी इथे अमूलचं चीज वापरलं गेलेलं आहे. त्यानंतर हा उलटा वडापाव ज्या बेसन मध्ये डीप होणार आहे बेसन सुद्धा सम्राटचं आहे. विचार करा एवढे चांगले प्रोडक्ट वापरून जेव्हा एखादं फूड बनतं ते किती टेस्टी असेल. एवढी जबरदस्त प्रोसेस बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. पण थांबा इथे आपला अजून उलटा वडापाव झालेला नाहीये. उलटा वडापाव सरळ गेलेला आहे तो बेसनाच्या बॅटर मध्ये. त्यानंतर बेसनाच्या बॅटर मध्ये डीप होऊन हा सरळ उलटा वडापाव जाणार आहे तो तेलात. वडापाव, उलटा वडापाव, समोसा आणि भजी तळण्यासाठी जे तेल वापरलं जातं ना ते तेल सनफ्लावर ऑइल आहे. विचार करा चांगल्या क्वालिटीचं बेसन, चांगल्या क्वालिटीचं तेल वापरल्यावरती फूड पण तेवढंच जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे. मुलुंडच्या कुणाल दादांचं गाव आहे नाशिक आणि नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापावचा आस्वाद मुंबईच्या लोकांना घेता यावा यासाठी कुणाल दादांनी मोर्या स्नॅक सेंटर चालू केलं. दादांच्या स्टॉल वरती तुम्हाला उलटा वडापाव तर मिळेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला बटाट्याची भजी, समोसा आणि सगळ्यांचा आवडता तुम्हाला नॉर्मल वडापाव सुद्धा मिळणार आहे. इथे उलटा वडापाव तळून झालेला आहे. बघितला गोल्डन दिसतोय ना आणि जबरदस्त फ्लफी असा उलटा वडापाव बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. दादांनी इथे उलटा वडापाव तर तळून घेतलेला आहे, पण अजूनही प्रोसेस बाकी आहे. दादांनी इथे उलटा वडापाव कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यावरती बघितलं इथे असे जबरदस्त स्लाइस झालेले आहे. त्यानंतर हा उलटा वडापाव गेलाय प्लेट मध्ये. एवढा भारी उलटा वडापाव बघून जर तुम्हालाही हा उलटा वडापाव खाण्याची इच्छा होत असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा. आहे मुलुंड वेस्ट MG रोड शिवसेना शाखा समोर मोर्या स्नॅक सेंटरला. दादांनी इथे उलटा वडापाव तर कट केला आणि कट केल्यावर जो एवढा भारी दिसत होता ना उलटा वडापाव, बघितलात भाजी, चीज, चटण्या सर्व काही आपल्याला दिसत आहे. वरून चटणी पण येते आणि कांदा आणि मिरची सुद्धा. थोडाही वेळ न घालवता इथे मी घेतलेला आहे उलटा चीज वडापावचा पहिलाच बाईट आणि पहिल्या बाईट मध्ये मी सरळ नाशिकला पोहोचले. एवढा जबरदस्त उलटा वडापाव बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर मुलुंडच्या मराठमोळ्या दादाच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर या.